अल्फा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये रुग्णांची होणारी लूट जय महाराष्ट्रनं सर्वांसमोर आणली। त्यानंतर खडबडून जागे झालेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अधिकाऱ्यांनी लागलीच 16 तासांच्या आत कारवाई केली आणि रुग्णालयाला या योजनेतून बाहेर काढलं। ही बातमी प्रदर्शित झाल्यानंतर अशा प्रकारे फसवणूक झालेल्या रुग्णांचे नातेवाईक समोर आले। या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करायला गेलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिलाय। राजीव गांधी आरोग्यदायी योजनेमध्ये होत असताना सुद्धा च्या व्यतिरिक्त पैसे मला जास्त घेतले। या न्यूजची खुलासा जय महाराष्ट्र या न्यूज चॅनलने केलेली मी पाहिली असता लातूर शिवाजी पोलीस स्टेशन लातूर येथे मी तक्रारी अर्ज घेऊन गेले असता त्यांनी सांगितले की समन्वय अर्ज हा राजीव गांधी आरोग्य विभागाकडे द्या म्हणून आम्ही तिथं एक अर्ज दिला आहे। पोलिसांनी आमची तक्रार तिथं स्वीकारली नाही, पुढे म्हणजे आरोग्य विभागाकडे पाठवली। हे आजीच असल्यामुळे त्यांची तक्रार दाखल करायला आलो होतो पोलीस निरीक्षकाकडे, तर त्यांनी तक्रार न दाखल करता तक्रारीची टाळाटाळ केली, तक्रार दाखल करून घ्यायला आणि उलट ते समन्वयकाकडे जाण्यास सांगितलं त्यांनी। समन्वयकाकडे आता तक्रार दाखल करून घेतली आहे त्यांनी, पण पोलीस निरीक्षकांनी तक्रार दाखल करून घेतली नाही। आपली कैफियत जय महाराष्ट्रकडे मांडल्यानंतर आधी तक्रार दाखल करून घेण्यास नकार देणाऱ्या पोलिसांनी त्यानंतर तातडीनं तक्रार दाखल करून घेतली। दरम्यान या योजनेतील अधिकाऱ्यांनी ही योजना अल्फा रुग्णालयामधून काढून घेतल्याचं सांगत रुग्णांच्या नातेवाईकांमध्येही जागरूकता येणं आवश्यक असल्याचं म्हटलंय। अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला आपल्या सोसायटीतर्फे आणि EDC कमिटीतर्फे ऑलरेडी सस्पेंड केलेलं आहे। म्हणजे त्या ठिकाणी राजीव गांधी योजनेचा कुठल्याही लाभार्थ्यांना तिथे आता सध्या तरी लाभ मिळणार नाही आहे, त्याला टेम्पररी सस्पेंड केलेलं आहे त्या हॉस्पिटलला। राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही अतिशय चांगली योजना व गरीब गरजू रुग्णांसाठी म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि शासनाने त्यांचा विचारात घेऊनच ही योजना काढलेली आहे। केवळ डॉक्टरांच्या लालसेपोटी एक कल्याणकारी योजना कशी डबघाईला येऊ शकते याचं उत्तम उदाहरण अल्फा रुग्णालयाच्या निमित्तानं समोर आलंय। सरकारनं केवळ योजना न आणता त्याच्या योग्य अंमलबजावणीकडेही लक्ष द्यावं ही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे। सचिन अंकुलुगे, जय महाराष्ट्र, लातूर।